पण दुर्दैवाने त्यांचं ऑपरेशन करावं लागलं आणि हिम्मतराव देशमुखांना या यात्रा कमिटीच्या कार्यक्रमात जे खरं म्हणजे आम्ही ज्यांना थांबवलं असतं तरी थांबले नसते, इतका तळमळीचा कार्यकर्ता असून सुद्धा त्यांना या कामामध्ये फारसं सहभागी होता आलं नाही. त्यांचे सर्व कुटुंबीय 2 दिवसापर्यंत, मागच्या 2 दिवसापर्यंत अत्यंत वाईट अवस्थेमध्ये होते. इतकी जीव घेणं तो आजार आणि ऑपरेशन करावं लागलं. सुदैवानी आणि सिद्धनाथाच्या कृपेनं तो आज चांगला आहे. मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो की त्याच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि पुन्हा तो कार्यकर्ता आमच्यामध्ये चांगल्या ताकदीनं कामाला यावा. सर्व ही यात्रा कमिटी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं पैसे गोळा करत होती, वर्गणी गोळा करत होती. पण दुसऱ्या बाजूला काय होतं, त्याला दम दे, शिक्षकाला म्हण तुझी बदली करतो, पगारच घेतला. एक तरी या गावचं माकाड आता त्याची लायकी सुद्धा नाही. आणि मुख्याच्या माझ्या खुर्चीवर जाऊन बसला शिक्षकांना म्हणला, बोला किती किती पैसे देताय का नाही, काही तर राहायचंय का नाही. असली मिजाज केली. पण आपण संयमानं आजपर्यंत वागत आलो. आपणही जशाचं उत्तर दिलं, आलं अंगावर की घेतलं शेंगावर. तुमचं मानसिंगावर तुमचं आम्हाला शेंगावर अंगावर आलं की शेंगावर. पण नंतर तुम्हीच आम्हाला सांगितलं सगळ्यांनी, आप्पासाहेब तुम्ही डॉक्टर आहेत, बाकी हे विजयराव वगैरे सगळे म्हणे डॉक्टरला शांत व्हा शांत व्हा. आज पुन्हा नेमकं तुम्ही मला आमदार केलं. घरातला कर्ता पुरुष शांत असेल तर घर शांत राहतं. आणि म्हणून मी 5 वर्ष अनेक आरोप झाले, अनेक आघात झाले, अनेक प्रकारचे खोटे खोटे नाटे आरोप केले गेले, पण मी शांतता भंग होऊन गेली. 5 वर्षामध्ये या मायनीमध्ये एकही दंगा धुपा नाही, एकही मारामारी नाही, एकदाही गाव बंद झालं नाही. 5 वर्षात इतकं व्यवस्थितपणे सगळं चाललेलं होतं. पण गुरमी आली की मग जरा उतरवायला सुद्धा इंजेक्शन काढावं नाही. आणि मी तर पेशंट डॉक्टर माझ्याकडे गरमीचं इंजेक्शन आहे, माझ्याकडे गुरमीचं पैसे. हे मुद्दाम आपल्याला 2 यात्रा कमिटीचा फरक दाखवा. खरं म्हणजे भाऊ या गावामध्ये 2 यात्रा भरवायची गरजच नव्हती आणि अजूनही नाही. मी पहिल्यापासून सांगत आलो. या गावामध्ये धनगर विठोबा मंदिर आहे. पूर्वी आप्पासाहेब या देवामध्ये सुद्धा 2-2 ठिकाणी गजी नाचायचे. पण मी सांगितलं यात्रा कमिटीला, कारण यात्रा कमिटी आपल्याला मी सांगितलं यात्रा कमिटीला बंद करा, एकत्र या, एकी करा. आज त्या देवस्थानचा जीर्णोद्धार बघा केवढा मोठा झालाय. थोडं प्रचंड काम त्या धनगर विठोबा मंदिराचं आज पूर्ण होत आलं. एकी असली की सुधारणा होते. त्या ठिकाणचं सर्वच मतभेद आपण थांबवले आणि एकत्रपणे ती यात्रा धरायला गेली 5 वर्ष 6 वर्ष. काही देवस्थान आहे, सरुताई देवस्थानची सुद्धा यात्रा ही एकीनं भरते. तिथं अजिबात कुणालाही आपण तुम्ही तिथं माजू देत नाही. सगळे जे कुणी भाविक येतील ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या जातीचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, काही बघत नाही. दिवसेंदिवस ती यात्रा मोठी होत चालली आहे, पैसे गोळा होत चालले. जीर्णोद्धार बघा, त्या सरुताई देवस्थानच्या ट्रस्टचा जीर्णोद्धार पहा जाऊन. पण या ठिकाणी नालायकपणे सांगितलं गेले की डॉक्टर येळगावकर ती पेटी फोडतात. आणि ती पेटी कुठायची सुद्धा मला माहिती नाही. निर्लज्जासारखे आरोप करायचे.
आणि डॉक्टर यागावकर ह्या पद्धतीचा कार्यकर्ता नाही. मी घरातला दुसऱ्याला देईन, पण दुसऱ्याचं घरात नाही कधी आणलं, ध्यानात ठेवा. समुदाय देवस्थानचा आदर्श घ्यायला पाहिजे, धनगर विठोबाचा आदर्श घ्यायला पाहिजे. पण यशवंत बाबा देवस्थानचं काय? किती वर्ष जीर्णोद्धार चालला शिवाजीरावांना, अजूनही जीर्णोद्धार पूर्ण नाही, अजूनही तिथलं काम पूर्ण नाही. नाथ बाबाचं तर काय, रथावर पैसे जमतायत, किती जमतायत, काय होतंय काय आम्ही विचारत नाही, विचारणार सुद्धा. पण जे त्या देवस्थानचे खऱ्या अर्थानं मानकरी आहेत, त्या मानकऱ्यांना आतापर्यंत किती मान आहे हो. यशवंत बाबा देवस्थानचे ट्रस्टी कोण आहे, तो कोण होते आणि कोण झाले, सगळं घरात लिंबसोडला जाऊन बघा म्हणा. उद्या जर एखाद्या ठिकाणी स्मशानभूमी बांधली, त्याला जर ट्रस्ट चुकून करायची वेळ आली तर ती सुद्धा घरातच जाईल. मी या गावामध्ये ज्या संस्था स्थापन केल्या, या तालुक्यात ज्या संस्था स्थापन केल्या, या प्रत्येक संस्थेची माहिती घ्या. आज स्फूर्ती शिक्षण संस्था या गावामध्ये आहे, एक आदर्श शाळा, तालुक्यामध्ये सगळ्यात आदर्श शाळा म्हणून याचं नाव आहे. त्या संस्थेचा चेअरमन आहे आमचा विजय कवडे. त्याच्या आधी होता मकरंद, तिथं पांडुरंग ताळेकर सर आहेत, संस्थापक आहेत. मी त्या संस्थेवर एक सामान्य सभासद आहे. मी या गावामध्ये यशोदीप पतसंस्था सुरू केली, पण मी कधीही चेअरमन नाही राहिलो. आज चेअरमन आहे शिवाजीराव अण्णा पाटील. मी या तालुक्यात यशोदीप दूध संघ स्थापन केला, तालुक्याचा दूध संघ स्थापन केला. सरकार दूध संघ देत नव्हता तर हायकोर्टात आणला, पण त्या दूध संघावर सुद्धा कधी चेअरमन राहिलो नाही. कार्यकर्त्यांना संधी दिली आणि आज त्या यशोदीप दूध संघाचा आमचा एक सच्चा नेता, महाराष्ट्राच्या महानंद डेअरीवर संचालक आहे संजय इनामदार. महाराष्ट्राची महानंद डेअरी, त्या महानंद डेअरीवर या यशोदीप दूध संघाचा संचालक त्या ठिकाणी सन्मानानं संचालक म्हणून आहे. 30,000 लिटर दूध याही दिवसात आम्ही त्या ठिकाणी गोळा करून घालतोय. आणि या ठिकाणी सांगितले गेले की संस्था बंद पाडली, संस्था खाल्ली. अरे आम्ही संस्था जन्माला घातल्या, आम्हाला जन्म द्यायला जमतं, तू वांजोटात नाही. ज्या ज्या संस्था आहेत त्या त्यांच्या नाही, शिवाजीरावांना कुणाच्या शिवाजीराव सांगा संस्था तुम्ही या संस्था स्थापन केल्या, बळकावल्या. आणि बळकावल्यावर तरी मीठ जन्मालाच घालता येत नाही. जन्माला घातलेलं दुःख काय असतं, वेदना काय असतात, ते जन्मदात्यालाच कळतात. तुम्हाला हेच कळणार त्या. आणि म्हणून नका आमच्या नादाला लागू. हिजड्यानं पुरुषाच्या नादाला लागू नये. या मायणी गावाला मी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवला आमदार झाल्यावर. तीर्थक्षेत्राचा दर्जा मायणी गावाच्या सगळ्या देवस्थानचा खरं म्हणजे तीर्थक्षेत्रातून जीर्णोद्धार होऊ शकतो, शासनाचा पैसा येऊ शकतो. पण सचिनराव गेल्या 5 वर्षात मी तीर्थस्थानाचा दर्जा देऊन सुद्धा गेल्या 3 वर्षात एक पैसा सुद्धा ह्यांना आणता आला नाही. तो म्हणतोय मी काँग्रेसचा, सरकार काँग्रेसचं आहे, मुख्यमंत्री ह्याचा आहे. परवा इथं माझ्यावर आरोप केला की मी त्यांच्या वडिलांच्यावर काहीतरी त्यांच्या व्यंगावर बोललो. उलट मी तुम्ही शिवाजीरावांना होता, तुम्ही शिवाजीराव होता, सगळे होते, सचिन वगैरे सगळे होते म्हणजे. संजय गुडगे सुद्धा त्या सभेला होता. मी त्या दिवशी भाऊ सांगितलं होतं